नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्त करणारा पण मस्त थंडगार आपण इथे खरबूजचं ज्यूस कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. बाहेर सध्या कडक ऊन चालू झालेलं आहे. तर कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काही थंड पिण्याची किंवा थंड खाण्याची प्रत्येकाला इच्छा होते. अगदी घरच्या घरी, घरच्या मिक्सरमध्ये एकदम पटकन होणारं थंडगार हे खरबूजचं मिल्कशेक किंवा खरबूजचं ज्यूस कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक 2 ते 3 मी खरबूज घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि हे खरबूज आपल्याला मधून कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला खरबूजच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. हाताने किंवा तुम्ही चमच्याने पण हा बिया काढून घेऊ शकता. तर इथे मी छोट्या स्लाईजमध्ये हे खरबूज कट करून घेतलेले आहेत. तर या कट करून खरबूजचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या खरबूजमधला फक्त गर तेवढा घ्यायचा आहे. तर हा खरबूज चिरायला एकदम पटकन होतो आणि त्याच्यावरची सालं पण लवकर निघतात. तर इथे एक 2 ते 3 खरबूजवरचे आपण हे कडक जो भाग असतो किंवा सालीचा जो भाग असतो ते पूर्णपणे आपण इथे काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला या खरबूजला आपल्याला छोट्या-छोट्या साईजमध्ये किंवा छोट्या-छोट्या क्यूबमध्ये आपल्याला हे खरबूज आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2 ते 3 खरबूजचे आपल्याला छोट्या-छोट्या साईजमध्ये अशा पद्धतीने इथे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता हे तुमच्या घरामध्ये जे मिक्सरचं मोठं भांडं असतं ना, ते तुम्ही ज्यूस करण्यासाठी किंवा हे मिल्कशेक करण्यासाठी वापरू शकता. तर हे खरबूजचं ज्यूस बनवण्यासाठी अजिबात तुम्हाला ज्युसरची गरज लागत नाही. जर अगदी तुमच्या घरातलं छोटं मिक्सरचं भांडं जर असेल, तर तुम्ही त्यामध्ये थोडं-थोडं करून हे खरबूज घालून ज्यूस किंवा मिल्कशेक करून घेऊ शकता. तर इथे माझ्याकडं मिक्सरचं मोठं भांडं आहे. तर त्यामध्ये इथे मी जे आपण खरबूजचे काप करून घेतलेले आहेत, ते खरबूजचे काप आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे. तर यामध्ये एक 3 ते 4 चमचे साखर घालून घेतलेलं आहे. तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करून घेऊ शकता. आणि नंतर यामध्ये थंडगार 1 वाटी किंवा 1 ग्लास दूध घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला मिक्सरला याला छान फिरवून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्ही फळे खा जा, ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर इथे छान आपण मिक्सरला हे खरबूज छान फिरवून घेतलेलं आहे. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपलं खरबूजचं मस्त ज्यूस बनवून तयार झालेलं आहे. तर हे ज्यूस आपण एका डिशमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर उरलेले सगळेच खरबूज आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण हे 3 खरबूजपासून मस्त ज्यूस केलेला आहे. तर इथे आपला मस्त थंडगार आपल्या इथे खरबूजचं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये भिजवून घेतलेला सब्जा घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घालून घेऊ शकता. तर हे ज्यूस आपण ग्लासमध्ये सर्व्ह करूया. तर हे एकदम पटकन होणारा हा खरबूजचा ज्यूस आहे. फक्त 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतो आणि उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी खरबूज खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही खरबूजचं ज्यूस करून प्या. एकदम चवीला भारी लागते. तर मस्त इथे आपण थंडगार उन्हाळा स्पेशल ज्यूस केलेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.